पण ना ते असं कधी कधी एकदम कठोर वागायचे आणि कधी कधी एकदम प्रेमळ. असं का करायचे? कठोर नव्हते हो कुठे काय. हे बघा तुमच्या घरातले ते खास मी नेहमी सांगतो महाराजांची भक्ती कशी करायची तर महाराजांना आई समजा. महाराजांचं तानं मूल व्हा. प्रयत्न तर करा. प्रयत्न केला तर तुम्हाला जमेल. एखाद्या तुमच्या नशिबात महाराज असते नक्की जमेल तुम्हाला. आणि मग ते जेव्हा जमल्यावरती तुमची हट्ट महाराजांची भांडणं वगैरे सगळं होतील. होऊ द्या काही हरकत नाही. तसंच महाराजांना तुम्ही ज्या वेळेला मला महाराजांचा चेहरा आहे ना हा तिखट आवडतो. तिखट असतो ना महाराजांचा चेहरा. तिखट म्हणजे तिखट एकदम खाष्ट. हो रागीट रागीट चेहरा ज्याला आपण रागीट म्हणतो पण खरं ते नाही. प्रेम असतं पण त्याचा म्हणजे आई मुलाला कशी रागावते ना. कारण का मुळामध्ये महाराज हे आपल्या घरातले खाष्ट आजोबा आहेत. अगदी 10 मिनटं जरी यायला उशीर झाला शिंच्या कुठे गेला होता रे एवढ्या वेळ वाजलं बघ किती नाला का नागडा घेऊन फोडला पाहिजे तुला. हे आपले आजोबा आपल्या वडिलांना जेव्हा बोलतात आणि आपण जेव्हा ते पाहतो तेव्हा आपल्याला त्यांचा राग पण येत असतो कधी कधी. पण ते असे खाष्ट आजोबा असतात की ज्यांच्यामुळे इतरांची सुद्धा आपल्याकडे नजर टाकणं त्यांना ते भयंकर वाटत असतं. मग चांगली नजर वाईट नजर हा भाग सगळा पुढचा. कारण त्यांच्याकडे खाष्ट आजोबा आहेत. आमच्या घरामध्ये स्वामी महाराजांनी दिलेला जो फोटो जो आहे आपलं स्वामीसूत महाराजांनी आम्हाला त्या फोटोच्या नजरेला नजर नाही भिडू शकत तुम्ही. आणि आय मायसेल्फ आय एम व्हेरी प्राऊड. मला खूप छान वाटतं ते. म्हणजे आमच्याकडे जे कोण येतात ना काय काय वेळेला अरे बापरे किती रागीट आहेत तुमच्याकडे महाराज. मला हे रागीट नाही आमचे खाष्ट आजोबा आहेत. माझ्या ऑफिसमध्ये महाराजांचा एक अख्ख्या ग्रुपचा एक फोटो होता. महाराज असेच बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला सगळे सेवेकरी आहेत. आणि तिथं काही लोक माझ्याकडे आले क्लायंट्स वगैरे मला विचारायचे हे कोण आजोबा. हे आमचे आजोबा म्हणलं. अरे बापरे लय डेंजर आहे आजोबा तुमचे म्हणायचे. म्हणजे सांगायचं काय की ते एक असं इम्प्रेशन आहे ते स्वामींचं. महाराज कधीच तिखट नव्हते. महाराज कधीही कोणाशीही रागवून वगैरे कधीही बोलले. महाराजांनी स्वतः हे केलेलं. एकाच्या मनात ते एकदा असा विषय आला होता की स्वतःला संत संत म्हणतात साधू म्हणवतात आणि याची लोक त्यांना भसतात वगैरे पण ह्यांना राग किती. त्याच्या मनातलं महाराज मनकवडे होते बरं का. तुमच्या मनात काय असायचं ना ते महाराज जाणायचे. हो हो कितीतरी याचे प्रसंग आहेत. तर त्याच्यावरती महाराजांनी त्याला विचारलेलं आहे अरे मला राग असता तर मी तुमची सर्वांची खांडोळी करून खाल्ली नसती का. महाराज रागीट नव्हते. महाराज अतिशय प्रेमळ होते. आणि कशाला रागवणार तुम्ही त्यांचीच निर्मिती आहात ना. तुमचा जेव्हा महाराजांशी एक संवाद होतो आतमध्ये अंतरसंवाद तो कशा पद्धतीने असतो? जसं आजवर मी माझ्या आईशी बोललेलो आहे. प्रेमाने नाही हक्काने. तसं नाही म्हणजे आतून एक असा आवाज येतो की कानात आवाज येतो की एक आपोआप उमगत जातं. न बोललेला एक संवाद असतो. एक एक सद्गुरूची किंवा एक एक अवताराची एक पद्धत असते एखादा निरोप देण्याची. तुमच्या बाबतीत तो निरोप कसा येतो? नाही असं काय इंट्रेशन वगैरे मला काही नाही आहेत. अजिबात नाही आहेत. गायडन्स कसा मिळत जातो? आणि ते मी महाराजांना नेहमी सांगतच असतो की मला आहे तसंच ठेव. मला तुमच्याकडून एक्स्ट्रा काही नको. माझा बंदा रुपया तेवढा मोडू नका. जे आज मी तिपर्यंत मला जे काही दिलेले आहेत तुम्ही तो मी माझा बंदा रुपया समजतो. मला तुमच्याकडून एक्स्ट्रा काही नको. तुमच्याकडून मला दृष्टांत नको. कारण मला तुमचं अस्तित्व मी रोजच जाणवत असतो. कसं जाणवतं ते तेच मला विचारायचं. कारण माझ्याबरोबर असतात ते. आत्तासुद्धा माझ्याबरोबर. आपण जे एकत्र बसलो आहे ते कोणी प्लॅन केलं आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे बरं का. खरं आहे. हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे. हे मी अनुभवतोय. पण अध्यात्मात तेच आता तुम्ही मला सांगायचं सॉरी मी तुम्ही मला सांगा आता माझं उद्या परवा हा बारामती वगैरे हा सगळा प्लॅन आहे. कालसुद्धा माझ्या आईला चेकिंग करायला कोण येणार होते डॉक्टर्स वगैरे. कालची गोष्ट आहे. मग आजचंच कसं आपलं गोष्ट झाली सगळी. कुठेतरी काय तरी असेल ना का तुम्ही मला सांगितलं आणि मी सांगितलं आणि आज नको उद्या आपण भेटूया किंवा असं काय झालं. काहीच नाही झालं तसं. अगदी सहज झालं कारण ते होणं होतं आणि ते कोणी घडवलं. अशा कितीतरी गोष्टी होत असतात. आणि प्रत्येक श्वास जो आहे माझा प्रत्येक श्वास ज्या क्षणी त्या श्वासाची पोटली संपेल ना
त्या क्षणी तेच स्वतः उभे असतील तिथे, चल बाबा आता. तुम्ही इतिहासकार आणि संशोधन करता, तर संशोधनामध्ये असं काही तुम्हाला दिसलं का, मिळालं का, की जे आजपर्यंत लोकांना माहिती नाही आणि ते माहिती असणं जरुरी आहे? आपण एखादं कार्य हातात घेतलं का आपला एक प्लान असतो, आपण असं करायचं, हे करायचं, ते करायचं, आणि आपल्याला एक अपेक्षा पण असते त्याच्याकडून, त्या कामातून आपल्याला अमुक एक गोष्ट मिळावी. आता मला एकाने एक लिखाणाचं काम दिलेलं आहे, ते पण मी याची आणि आज मी ती स्तोवर एक पॉईंट मी कधी विचार केलेलाच नव्हता, तो मी ते लिहित असताना मला त्याच्यात तो ॲड झाला. माहिती होता त्या विषयामधला तो एक पॉईंट होता, तो माहिती होता. आज मी ती स्तोवर मी कधी तो माझ्या व्याख्यानातसुद्धा घेतला नाही, काहीच नाही. पण ह्या माणसासाठी जेव्हा मला लिखाण करायचं होतं ह्याच्या पुस्तकासाठी, तेव्हा तो ती सहज आला. आणि तेव्हा मी विचार केला की ह्याच विषयावरती मी व्याख्यानं केलेली आहेत, माझ्या चॅनलवरती एक अख्खा एपिसोड आहे, त्याच्यात का नाही ते सुचलं मला, ते तिथे अर्धवट का राहिलं. कारण ती गोष्ट त्या विशिष्ट त्या पुस्तकासाठीच होती. आज गेली 10-15 वर्षापासून मला माहिती आहे ते, पण ते विषय आला नाही तो. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला अगदी पिसायला सांगतो. त्यांनी मला मुंबईतले स्वामी समर्थ महाराजांचे मूळ मठाबद्दल सांगितलेलं, स्वामींचे मूळ मठ. आणि हे जे मूळ मठ याची 4 का 5 वगैरे असतं इथपर्यंत मोजून मी आतापर्यंत त्याच मठाबद्दल लिहिलं आहे. पण एक मठ मला त्याच वेळेला नेमका का आठवावा, ज्या मठामध्ये मी नेहमी जातो येतो, तोसुद्धा स्वामी महाराजांचा मूळ मठ आहे. हे गेले 10-15 वर्ष मला माहिती असूनसुद्धा माझ्या एकाही व्याख्यानामध्ये तो विषय आला नाही का, कोणी मला छेडलं पण नाही. बरं, ज्या मठात मी त्या मठात जातो तर त्या मठातल्या लोकांनीसुद्धा म्हणजे कसं असतं माहीत आहे, हे सुद्धा मी माझे अनुभव समजतो. म्हणजे एखादी गोष्ट जे आपण जे आणि काय काय कसं असतं की आपण करतो असं एक असतं. तुम्ही मला ॲक्च्युली हे केलं की लिहा जर ना लिहून देतो मी लिहून देतो. हां, मी असतो कधी कधी आपण किती जरी विचार केला ना तर कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये तो राहतो. आणि तिथे महाराज सांगत असतात. आत्ता अलीकडची एक गोष्ट आहे, एक स्वामी कृपांकित घराणं ज्यांच्याकडं मी 20-25 वर्षापूर्वी जाऊन आलो, तेव्हा माझा अंक होता माय माऊली म्हणून. आणि तो त्या अंकासाठी मी त्या घरात गेलेलो, त्यांच्याकडे स्वामी महाराजांच्या काही वस्तू होत्या, ते पूर्ण कृपांकित घराणं होतं, ते सगळं शूट केलेलं, शूट म्हणजे फोटोशूट केलेलं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग यूट्यूबमध्ये आला, तर यूट्यूबमध्ये व्हिडिओ पाहिजे. पूर्वी व्हिडिओ नाही, फोन नाही, काय नाही, त्याच्यामुळे सगळंच ते. मग पुन्हा ते घर शोधायला गेलो ना, ते घर मिळालंच नाही. कारण 20 वर्षामध्ये तो परिसर एवढा डेव्हलप झाला होता मुंबईतला की ती बिल्डिंग पण तुटली होती, ते पूर्ण डिस्प्यूट्समध्ये ते सगळं झालेलं, आणि ते सगळं काय, आणि ती माणसं तिथल्या लोकांना माहितीच नाही. खूप शोधलं. मग शेवटी कोणीतरी मला सांगितलं तिथे एक चहावाला भैया आहे, तो त्यांच्याकडे कामाला होता, त्यांच्याकडे जाऊन बघ. मग तिथे गेलो ते त्यांनी सांगितलं, मला आठवतं म्हणे 20 वर्षापूर्वी तू आला होतास, तुझा चेहरा मी कधी विसरणार नाही. त्यामुळे पण आता ती इथे नाही आहेत, आणि ते कोणाला फोन नंबर देत पण नाही. त्याच्यामुळे मी काय तुला फोन नंबर वगैरे नाही देणार, पण तुला एवढाच एक क्ल्यू देतो, ते सध्या पुण्याला आहेत. आणि इथल्या त्या स्वामीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आता पुण्याला आहेत. पण हे तो भैया भेटायच्या अगोदर मी हात टेकले होते, नाही होणार. माझ्याबरोबर एक अविनाश सातोसकर नावाचा एक माझा खास मित्र होता, तो बोलला थांब म्हणे. कारण त्यांनी जाऊन कुठल्या तरी एकदम रँडम एका दुकानामध्ये जाऊन विचारलं, आणि त्या दुकानदाराने सांगितलं की त्या भैयाला विचारा. बरं, त्यांनी फोन नंबर नाही दिला, काही नाही दिला, काय आता मग शेवटी काय आहे काय. मग असं करता मला त्यांचा स्वतःहून फोन यावा की तुमचे म्हणे यूट्यूब चॅनल्स मी नेहमी पाहतो. हो म्हटलं, मी तुमच्या घरी आलेलो आहे 20-25 वर्षापूर्वी, आणि मी म्हटलं तुम्हाला शोधतो आहे. हा सुद्धा मी अनुभव समजतो. हात टेकले. आता स्टेशनकडे आम्ही चाललो, आता गाडी पकडायची आणि घरी जायचं, नाही मिळणार आहे आता. आणि त्या अविनाश सातोसकरला काय बुद्धी झाली नाही, रँडम समोर एक कुठलं तरी शॉप दिसलं, त्याला दुकान दिसलं, ते पण मोबाईल ॲक्सेसरीजचं होतं. त्यांनी विचारलं एक प्रयत्न तर करूया विचारून. मी म्हटलं आता अरे हा काय सांगणार, पण त्यांनी विचारलं, पण त्यांनी त्या ताबडतोब क्ल्यू दिला. एवढं समजलं ते पुण्याला आहेत. आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी स्वतःहून फोन आला त्यांचा. म्हणजे महाराज दाखवून देत असतात की तू डोकं आपड की ते मला द्यायचे असेल तर मी देईन, तेव्हाच देईन आणि तेव्हाच देणार.
हे असे अनुभव असतात. म्हणजे अनुभव तुम्ही विचारलात ना, ते हे सगळे म्हणजे अविनाशसुद्धा बोलला मला, बघ हे शेवटी महाराजांनी तुम्हाला हे केलं दिलं. कधी कधी खूप अशा गोष्टी असतात ना की आपण शोधून नाही मिळतो. आपण किती डोकं आपल्याला नाही होत, ते महाराजच घडवत असतात सगळं. सगळं महाराज घडवत असतात. म्हणजे आपण कितीही विचार केला, हे मी केलं, हे मी शोधलं, ही नोंद मला मिळाली, त्याच वेळेला कुठेतरी असा ते बरोबरचं हे करतात ना, स्पार्क देतात आपल्याला की तो चटका जो असतो कधी आयुष्यात विसरत नाही आपण. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.